श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी सूत म्हणजेच हरिभाऊ तावडे यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे। तर आपण स्वामी सारामृतमध्ये वगैरे वाचतो बघा, हरिभाऊ म्हणजे त्यांना अकाली मृत्यू येते। मग अनेकांचा असा एक म्हणजे स्वामी भक्तांचा नाही, पण जे नवीन स्वामी भक्त असतात किंवा जे असं ऐकतात स्वामी सारामृत वगैरे, त्यांचा प्रश्न असा असतो की स्वामी सूत जर स्वामींचा मुलगा होता तर स्वामी त्यांना का वाचवू शकले नाहीत। आणि तसाच आणखीन एक प्रश्न पडतो, तो म्हणजे स्वामींनी स्वामी सूतांना 3 वेळा बोलवले पण तरीही स्वामी सूत आले नाहीत। मग ते एवढे स्वामींच्यावर का रागवले होते, का स्वामी सूत अहंकारी होते। तसेच जेव्हा स्वामी सूत स्वामींच्या समोर पादुका घालून अभंग करत होते त्यावेळेला गावकऱ्यांनी त्या हरिभाऊंना लोक बोलत होते, त्यावेळेला स्वामी त्यांना का अडवले नाही त्या लोकांना बोलण्यापासून। तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। तर प्रथम मी तुम्हाला स्वामी सूतांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते। जे स्वामी सेवेकरी आहेत, जे स्वामी भक्त आहेत, त्यांना स्वामी सूत म्हणजे कोण माहितीच असेल, पण जे नवीन असतील त्यांना स्वामी सूत म्हणजे काय माहिती नसेल, त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात त्यांची माहिती सांगते। तर श्री हरिभाऊ तावडे हेच स्वामी सूत होते। हे मुंबई म्युन्सिपाल्टीमध्ये नोकरीला होते आणि त्यांनी एक व्यापार केला होता, पण त्यात त्यांना नुकसान झाले। पण पुढे श्री स्वामी कृपेने पंडित म्हणून एक गृहस्थांनी त्यांची हमी घेतली। त्यावेळी पंडितांनी अक्कलकोट स्वामींची महती ऐकून नवस केला आणि आश्चर्यकारकरित्या एका जुन्या व्यवहारातून पंडितांना अचानक पैसे मिळाले व त्यांनी हरिभाऊंची कर्ज फेडली। ही स्वामी कृपेची प्रचिती आल्यामुळे सगळे ते 3 जण मिळून पहिल्यांदाच स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आले आणि त्याचवेळी स्वामींनी हरिभाऊंना प्रथम भेटीतच सांगितले की तू कुळावर पाणी सोड व तू माझा सूत हो। हे ऐकल्यानंतर स्वामी सूतांना खूप रडायला आले, कारण आपल्या भौतिक ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण इथं आलो आहे आणि आपल्याला स्वामी असं का सांगायलेत, त्यामुळे त्यांना रडायला आलं। त्यामुळे स्वामींनी त्यांना आपल्या मांडीवर बसून घेतलं आणि आपल्या पोटावरून उलट्या दिशेने हात फिरवायला सांगितला। मग त्यानुसार स्वामी सूतांनी त्यांच्या पोटावरून उलट्या दिशेने हात फिरवला। तर काय आश्चर्य, त्यांना मागचे सर्व जन्म त्यांना आठवले आणि ज्यावेळी त्यांनी स्वामी प्रकट दिनानिमित्त कथा आहे बघा, विजयसिंग छेलेखेडे ग्रामामध्ये विजयसिंह नामक मुलगा होता आणि त्यावेळेला स्वामी त्याच्या गोट्या खेळण्यासाठी त्याच्यासमोर प्रकट झाले होते आणि तो विजयसिंह म्हणजेच स्वामी सूत होते। आणि हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांना खूप रडायला आलं आणि आपण इतक्या वर्षापासून आपण स्वामींच्या जवळ आहोत हे त्यांना कळून चुकलं आणि त्यांनी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे ते मुंबईला गेल्यानंतर आपलं म्हणजे घर वगैरे जी संपत्ती असेल त्यांनी दान केली आणि त्यांनी तेथे मठ स्थापन केला। आणि ज्या वेळेला ते अक्कलकोटमध्ये आले होते हरिभाऊ, आणि त्यावेळेला त्यांना ज्या नफा झालेला होता त्यातून त्यांनी 300 रुपये घेऊन आलेले आणि ते स्वामींना त्यांनी विचारले याचे काय करायचे। त्यावेळी त्यांनी चांदीच्या पादुका करण्यासाठी, म्हणजे असं सांगितले नाही, आपल्या स्वामींची भाषा तुम्हाला माहितीच आहे, त्या भाषेमध्ये त्यांना सांगितलं। त्यानुसार त्यांनी चांदीच्या पादुका करून आणल्या आणि मग त्या स्वामींनी 14 दिवस त्या पादुका वापरल्या। त्यानंतर स्वामी सुतांनी त्या पादुका मुंबईला घेऊन गेले आणि त्या कांदिवलीच्या मठामध्ये त्या पादुका त्यांनी स्थापन केल्या। स्वामींनी
त्यावेळेला सांगितलं की हरिभाऊंना सांगितलं की तुझे घरदार धंदा सोडून दर्या किनाऱ्यावर जाऊन किल्ला बांध आणि आपली ध्वजा उभी कर असं सांगितलं. त्यानुसार मग स्वामीसुतांनी ही स्वामींचं ऐकलं आणि मुंबईला गेल्यानंतर त्यांनी आपली जी काही संपत्ती दान करून त्यांनी मठ स्थापन केला. अत्यंत निस्पृहपणे व वैराग्याने त्यांनी खूप मोठे स्वामी सेवा कार्य केले. हजारो लोकांना स्वामी भक्तीस लावले. सुरुवातीला त्यांचा मठ कामठ्यापुऱ्यात होता. नंतर तो मठ कांदेवाडीत स्थलांतरित झाला. श्री स्वामींच्या आत्मलिंग पादुका देखील सुरुवातीला याच कांदेवाडीत मठात होत्या. कालांतराने त्या मुंबईतील चेंबूर येथील मठात नेण्यात आल्या. तिथे सर्वांनी आवर्जून दर्शन घ्यावे. स्वतः श्री स्वामींनी अनेकांना दर्याकिनाऱ्यावर जाऊन स्वामीसुतांचे मार्गदर्शन घेण्याची आज्ञा केलेली होती. आणि तसेच श्री स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या चैत्र शुद्ध द्वितीयेच्या उत्सवाची परंपरा श्री स्वामीसुतांनीच प्रथम शके 1792 म्हणजेच 1870 साली सुरू केली. अक्कलकोट येथे त्या पुढील वर्षापासून स्वामींच्या समक्ष हा उत्सव होऊ लागला आणि स्वामी महाराज अतिव प्रेमाने स्वामीसुतांना चंदूलाल असंही म्हणत असत. स्वामीसुत महाराज खूप छान भजन करत असत. त्यांच्या अभंग रचनाही उत्तम आहेत. ते ज्या ज्या लीलांचे वर्णन करत त्या लीला स्वामी महाराज प्रत्यक्ष करून दाखवत असत. आणि श्री स्वामीसुतांनी रचलेल्या 31 अभंगांचा श्री स्वामी पाठ अत्यंत बहारीचा असून खूप प्रासादिक आहे. खूप भक्तांना त्याच्या पठणाचे अद्भुत अनुभव आजही येतात. ही स्वामीसुतावरील श्री स्वामी कृपेचीच अलौकिक प्रचिती आहे. तर यामध्ये पहिला प्रश्न आपला आहे बघा, स्वामी आपल्या मुलाला का वाचवू शकले नाहीत? तर स्वामीसुतांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रत्यक्ष स्वामीसुतांनाच म्हणजे जगायची इच्छा नव्हती असं म्हणा. कारण स्वामींनी अक्कलकोटला जेव्हा स्वामीसुत आलेले तेव्हा सांगितलेले की तू आता परिपक्व झाला आहेस आणि माझ्यानंतर या धुरा तू माझी परंपरा तू चालवायला पाहिजे असे स्वामींनी स्वामीसुतांना सांगितले होते. आणि त्यामुळे स्वामीसुत खूप दुःखी झाले असं म्हटल्यानंतर. कारण स्वामीसुत स्वामींना आई म्हणायचे आणि जर आपली आईच नसेल तर आपण जगून काय उपयोग असं स्वामीसुतांना वाटायचं. आणि त्यामुळे ते अक्कलकोटला आले नाहीत आणि आपल्या आईच्या अगोदर आपण जावे, आपल्याला मोक्ष मिळावा अशी स्वामीसुतांची इच्छा होती. आणि त्या इच्छेमुळे म्हणजे यावरून असं समजतं बघा, म्हणजे देवाच्या मनात होतं त्यांना वाचवायचं, पण भक्ताच्या मनात नव्हतं की आपण वाचावं. आणि यामध्ये देवापेक्षा भक्ती श्रेष्ठ झाली आणि स्वामीसुत तिथं जिंकले आणि त्यांनी अक्कलकोटला आले नाहीत. आणि त्यामुळे त्यांचा मरण पत्करावं लागलं त्यांना. कारण ते अक्कलकोटला आले असते तर त्यांचं मरण स्वामी वाचवू शकले असते, पण ते अक्कलकोटला आले नाहीत. स्वामींनी त्यांना 3 वेळा बोलवले होते आणि शेवटच्या म्हणजे 3ऱ्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की जर आता आला नाहीस तर तोपेच्या तोंडासमोर देऊन उडवून देऊ असं म्हटलं होतं बघा. आणि हे स्वामीसुतांना माहिती होतं, पण आपण जर तिथं गेलो तर आपला मृत्यू आपण वाचू शकेल असं माहिती होतं, तरीही स्वामीसुत गेले नाहीत. तर का गेले नाहीत स्वामीसुत? स्वामींनी इतकं त्यावेळेला सांगितलं, पण स्वामीसुत का गेले नाहीत? इतके स्वामीसुत अहंकारी होती का? तर तसं नाही. ज्या वेळेला स्वामीसुत भजन करत म्हणजे स्वामींच्या समोर त्यांनी भजन करत होते आणि त्यांनी म्हणजे भजन करतेवेळी ते पायामध्ये खटावा घालूनच भजन करायचे स्वामींच्या समोर. आणि स्वामीसुतांना खूप चांगलं करायचे. त्यामुळे इतर लोक त्यांच्यावर खूप जळायचे स्वामीसुतांच्यावर. आणि त्यांना एक संधी सापडली की स्वामीसुतांना बोलायची संधी सापडली. आणि स्वामीसुत ज्यावेळी स्वामींच्या समोर भजन म्हणत होते, खटावा घालून हे करत होते भजन, त्यावेळी त्यांनी स्वामींना सांगितलं
ते लोक सर्व स्वामीसुतांना बोलू लागले की तू इतका मोठा झालास, देवापेक्षा मोठा झालास काय, तू चप्पल खटावा घालून स्वामींच्या समोर तू भजन म्हणायलास. आणि यावेळेला स्वामी काही बोलले नाहीत, कारण या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये स्वामी कधी हस्तक्षेप करत नसत, कारण त्यांना सर्व समान होते. पण यावेळेला स्वामीसुतांना ते मनाला लागलं आणि त्यांनी मग खटावा काढून भजन केलं. आणि त्यानंतर ते मुंबईला गेले आणि त्यानंतरच ते आजारी पडले. आणि एक ग्रंथामध्ये असं म्हटलं आहे की त्यामुळे स्वामीसुतांचा अपमान झाला, त्यामुळे ते आले नाहीत अक्कलकोटला. तर असं ही गोष्ट चुकीची आहे, कारण स्वामीसुत इतके महान भक्त होते स्वामींचे आणि ते आपल्या आईवर कसे रागावू शकतील. तर त्यांना माहिती होतं की आपण जर अक्कलकोटला आलो तर आपल्याला स्वामी त्यांची धुरा सांभाळायला लावतील आणि स्वामी आपला अवतार कार्य थांबवतील, हे स्वामीसुतांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी मोक्षाचा मार्ग निवडला. आता मोक्षाचा मार्ग म्हणजे आपल्याला कसं, आता मृत्यू म्हटलं की आपण सामान्य व्यक्ती आहोत, आपण आपल्या भौतिक इच्छा, एक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भक्ती करतो सर्व. ते त्यावेळचे जे साधू पुरुष होते, जे आता भक्त होते, स्वामीसुत वगैरे म्हणा, ते एक इच्छेसाठी त्यांनी कधीच स्वामी सेवा म्हणजे काही केले नाही. त्यांनी स्वामींच्या एका शब्दावर त्यांनी सर्व आपलं घरदार सोडलं आणि इथूनपासूनच त्यांच्या मोक्षाची सुरुवात झाली होती म्हणा, कारण मृत्यूच्या अगोदरच त्यांनी सर्व सुखसोयीचा त्याग केला होता. आणि भक्तिमार्गामध्ये मोक्ष मिळणे म्हणजे त्या साधू संतांना खूप महत्त्वाची गोष्ट होती. आपल्याला मृत्यू म्हटलं की भय येतं, पण त्यांना मृत्यू म्हणजे त्यांचा मोक्षाचा मार्ग होता आणि स्वामीसुतांनी तो मोक्षाचा मार्ग निवडला. जर त्या आजारी असताना स्वामींनी त्यांना बोलवलं त्यावेळी त्या आले असते तर ते वाचू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे स्वामींनी आपल्या मानलेल्या मुलाला वाचू शकले नाहीत, हा संशय इथं खोटा ठरतो. तसंच स्वामीसुत हे अहंकारी होते हेही खोटं ठरतं. फक्त इथं एकच लक्षात येतं की भक्ती श्रेष्ठ होती आणि स्वामीसुतांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की त्यांनी देवालाही हरवलं आणि आपला मोक्षाचा मार्ग त्यांनी निवडला. तर हा प्रसंग तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे अनेकांना म्हणजे मला त्यांनी विचारलं तर असं का, म्हणून त्याच्यासाठी मी उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला. आणि त्याची जर तुम्हाला माहिती आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. असेच अनेक प्रसंग आहेत, जसं की सुंदराबाई आणि चोळाप्पा महाराज, असे आणखीन म्हणजे प्रसंग आहेत. त्यात स्वामींनी का मदत केली नाही, तर प्रत्येक गोष्टीला एक कारण होतं आणि त्या ह्याच्यानुसार ती पात्र तयार झालेली होती. आणि त्यामुळे कोणत्याही छोट्याशा थोड्या अर्धवट माहिती घेऊन आपण कोणतेही आरोप करणं चुकीचं आहे. आणि त्यामुळे या मी सांगितलेल्या माहितीवरून इतकंच सिद्ध होतं की भक्ती करावी तर स्वामीसुतांसारखी. श्री स्वामी समर्थ. झालेली स्वामी सेवा स्वामींच्या चरणी. श्री स्वामी समर्थ.